नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना आज बालदिन आहे, त्याच्या हार्दिक शुभेच्छा. मी आज आपणाला म्युच्युअल फंडमध्ये आपण लहान मुलांच्यासाठी कशी इन्व्हेस्टमेंट करू शकतो या संदर्भात थोडक्यात माहिती देणार आहे. आपण जर आत्ता बघितलं तर सध्याच्या काळामध्ये लहान मुलांच्या शिक्षणावरचा खर्च वाढत आहे. या दृष्टीने विचार केला तर आज समजा एखादे मूल जर 2 वर्षाचे किंवा 3 वर्षाचे असेल तर 12वी होईपर्यंत साधारण त्याला 18 वर्ष पूर्ण होतात. म्हणजे गुंतवणुकीसाठी किंवा शिक्षणाचं नियोजन करण्यासाठी 12 ते 15 वर्षाचा कालावधी आपल्याला मिळत असतो. तर अशा शैक्षणिक कामाच्या खर्चासाठी आपण म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतो. जेवढा आपण जास्त कालावधी घेऊ शकू तेवढा रिटर्न जास्त मिळण्याची शक्यता वाढत जाते. लहान मुलांच्या नावावर म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा आपण गुंतवणूक करतो तेव्हा त्या लहान मुलाचा जन्माचा दाखला आवश्यक आहे. तसेच वडिलांच्या किंवा आईच्या बँक अकाउंटमधून आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. सध्याच्या नियमानुसार मुलाचे आई किंवा वडील सोडून इतर कोणाही नातेवाईकाला गुंतवणूक करणं अलाउड केलेले नाही. गुंतवणूक करण्यासाठी ज्या मुलाच्या नावानं गुंतवणूक करायची त्याचा जन्माचा दाखला बंधनकारक आहे. तसेच आई किंवा वडिलांची KYC असणे आवश्यक आहे. चेकद्वारे किंवा ऑनलाईन गुंतवणूक करता येऊ शकते. देशामध्ये सध्या जवळपास 10 ते 12 म्युच्युअल फंड कंपन्यांच्या वेगवेगळ्या स्कीम आहेत. त्यामध्ये कोणत्याही एका स्कीममध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. खास करून ज्या स्कीम आहेत त्या 2 प्रकारामध्ये मोडलेल्या आहेत. पहिला प्रकार म्हणजे डेप्थ ओरिएंटेड फंड्स. याच्यामध्ये शेअरचं प्रपोर्शन हे कमी असते, डेप्थचं प्रपोर्शन हे जास्त असते. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे इक्विटी ओरिएंटेड फंड. याच्यामध्ये शेअर बाजारात जास्त गुंतवणूक केली जाते, डेप्थमध्ये कमी गुंतवणूक केली जाते. याचं प्रपोर्शन फंड मॅनेजर सेबीच्या नियमानुसार बंधनकारक असेल त्याप्रमाणे ठेवतात. जर मुलगा लहान असेल तर दीर्घ मुदतीचे स्कीम त्यांना घेऊन फायदेशीर ठरते. यासाठी इक्विटी ओरिएंटेड फंड हे जास्त उपयुक्त ठरू शकतात. या स्कीमसाठी 5 वर्षाचा लॉक इन पिरियड असतो. लॉक इन पिरियडच्या आत रक्कम कोणत्याही परिस्थितीत काढता येऊ शकत नाही. परंतु जर 14-15 वर्षाच्या मुलाच्या नावाने इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला अपवाद आहे. 18 वर्षानंतर त्या मुलाची रक्कम आपण विड्रॉल करू शकतो. मुले सज्ञान झाल्यावर त्यांच्या सोयीने कधीही रक्कम काढण्याची मुभा या स्कीममध्ये उपलब्ध असते. दरवेळी पूर्ण रक्कम काढायला पाहिजे असंही बंधन नसते. मुलांच्या गरजेनुसार शैक्षणिक खर्चानुसार रक्कम मुले काढू शकतात आणि ही जी रक्कम आहे ती पूर्णपणे मुलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत असते. या योजनांसाठीचे परतावे किंवा फंड पोर्टफोलिओ किंवा इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी ही सर्व माहिती ही प्रत्येक म्युच्युअल फंडच्या कंपन्यांच्या वेबसाईटवर किंवा फॅक्टशीटमध्ये गुंतवणूकदारांना बघायला मिळू शकते. या लहान मुलांच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी लमसम गुंतवणूक आणि सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट असे 2 पर्याय उपलब्ध आहेत. लमसम गुंतवणूक आणि सिस्टमॅटिक पर्याय दोन्ही कॉम्बिनेशनचं मिश्रण करून सुद्धा आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. रक्कम काढल्यानंतर जो कॅपिटल गेन टॅक्स असतो म्हणजे जो नफा असतो त्याच्यावरचा जो कॅपिटल गेन टॅक्स लागतो त्याचे नियम त्यावेळी जे लागू असतात त्याप्रमाणे मुलांना ते लागू होत असतात. धन्यवाद.